तालुक्यातील आसेगाव बाजार येथे कापूस खरेदी दरम्यान मोजमापात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। शेतकरी संदीप धांडे यांच्या सतर्कतेमुळे व्यापाऱ्यांचा डाव फसला असून ट्रक चालक आणि हमाल घटनास्थळावरून पळून गेले। अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे कापूस खरेदी करताना मोजमापात फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे। शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत समोर आला आणि संभाव्य आर्थिक नुकसान टळले। मिळालेल्या माहितीनुसार आसेगाव बाजार येथील शेतकरी संदीप माणिकराव धांडे यांच्या घरून कापूस खरेदी करण्यासाठी एक व्यापारी ट्रक आणि हमालांसह आला होता। सुरुवातीला व्यापाऱ्यांनी रिकाम्या ट्रकचे वजन इलेक्ट्रॉनिक काट्यावर करून घेतले। त्यानंतर शेतकऱ्याचा कापूस ट्रकमध्ये भरायला सुरुवात करण्यात आली। कापूस भरताना ट्रकच्या बॉडीकडे पाहून शेतकरी संदीप धांडे यांना संशय आला। त्यांनी ट्रकच्या खाली जाऊन पाहणी केली असता मोजमापात फेरफार करून फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले। त्यानंतर शेतकरी आणि गावकऱ्यांनी व्यापारी, ट्रक चालक आणि हमालांना जाब विचारला, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने वातावरण तणावपूर्ण झाले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच ट्रक चालक आणि हमाल घटनास्थळावरून पळून गेले। दरम्यान या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे।